4 जून, उद्या 4 जून आहे। इंतजार खत्म होने वाला है। सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं रोपटं लावलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचं रोपटं लावलेलं आहे। त्यासाठी आम समाजातील किती सज्जन नागरिकांनी त्याची मान्यता दिली आहे, मतदान केलं आहे, त्याचा उद्या निकाल लागणार आहे आणि अपेक्षा आहे समाधानकारक निकाल लागणार आहे। कारण सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही कोणाचीही टीका न करता जनरली जे आता राजकारणामध्ये चालू आहे, सत्ताधारी आणि विरोधक फक्त एकमेकाच्या टीकेवर भाषण करतात, ठोकून करतात। एकमेकाची टीका केली मग त्याला जास्त प्रसिद्धी मिळते। या सर्वापासून सैनिक समाज पार्टीची विचारधारा अलिप्त आहे। सैनिक समाज पार्टीचा वेग असा दमदार पाय टाकून आहे आणि सैनिक समाज पार्टीचा केंद्रबिंदू आम समाजातील नागरिक आहे। आम समाजातील नागरिकांना 80 करोड लोकांना 5 किलो धान्य द्या किंवा कर्ज माफी करा, शेतकऱ्याला असं द्या, अनुदान द्या, आरक्षण द्या, या विषयावर नसून आम समाजातील नागरिकाला थेट तुम्ही आमदार, खासदार, मंत्री होऊ शकता हे प्रॉमिस, ही गॅरंटी देणारी सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे। आम समाज इज नॉट सब्जेक्ट मॅटर। आम समाज हा विषय नाही, आम समाज हा सत्ताधारी आहे। जर त्याच्यात मतदानाने सत्ताधीश जात असेल तर तो स्वतःच का नको जायला, ही विचारधारा सैनिक समाज पार्टीची आहे। ह्यामुळे काय, प्रत्येक नागरिक सत्ताधीश होणार आहे, प्रत्येक नागरिकाचा प्रतिनिधी सत्ताधीश होणार आहे। यामुळे सैनिक समाज पार्टी ही या देशामधलं राजकारण बदलणार आहे, देशातील राजकीय परिस्थिती चेंज होणार आहे। म्हणून सैनिक समाज पार्टीने ही विचारधारा पुढे केलेली आहे, जेणेकरून अंडर प्रेशर असणारा आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टी बरोबर आलेला आहे आणि त्याची उद्या टेस्ट आहे, परीक्षा आहे आणि ती सुरुवातीची परीक्षा आहे। मुळं किती रुतली त्याचा विषय आहे, कारण आम समाजातल्या नागरिकांच्या मतावर सैनिक समाज पार्टीची पुढची वाटचाल अवलंबून राहणार आहे। त्यामुळे उद्या आमच्या सैनिक समाज पार्टीच्या 6 उमेदवाराचं भवितव्य नव्हे, भवितव्य म्हणजे आम्ही निवडून येणार आहोत असं नव्हे, आमची विचारधारा किती लोकांपर्यंत मान्य झाली आहे, किती लोक त्या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या लोकांच्या नेत्यांच्या गुंडगिरीतून, दबावातून बाहेर आले आणि त्यांनी स्वयंभू सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं। ही विचारधारा ही टेस्ट उद्या आहे, 4 जूनची टेस्ट आहे। म्हणून 4 जूनपर्यंत ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा नुसतं रोपटं आमचं रोपलं तरी रोपटं रोपण्याचं काम होतं आणि त्याचं वृक्ष आम्ही विधानसभेत करायचं आहे। म्हणून उद्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्या रोपटं रोपल्यानंतर त्याचं वटवृक्ष आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम समाजातील नागरिक मतदान करणार आहे। विशेष करून जे ह्या TV, पेपर ह्या बातम्या चालू आहेत त्यांच्याकडे आम समाजाच्या नागरिकाचं लक्ष नव्हतं, तो घरी शांत बसून होता। 50-60% लोक मतदान करत होते, तेही बगलबच्चे करत होते। 40 ते 50% मतदार हा घरी बसला होता, तो सैनिक समाज पार्टीचा मतदार आहे आणि त्यांनी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे आणि तो आता आपण जरी एकाचे 1000 लाखो करणार आहे। एक मतदार सैनिक समाज पार्टीचा एक मतदार लाखों के बराबर होता है आणि ते सैनिक समाज पार्टीचा रिझल्ट विधानसभेमध्ये खरा कस लागणार आहे आणि आम समाजातला नागरिक सुखी होणार आहे, सत्ताधीश होणार आहे आणि स्वयंभू होणार आहे, स्वावलंबी होणार आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीची उद्याची टेस्टची आपण वाट पाहूया आणि सर्वांना मतदारांना या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना
काल उद्या किती लोकांनी मतदान केलं? 6चे 6 उमेदवारांचं जे मतदान झालेलं आहे त्या सर्वांच्या मतदान करणाऱ्यांना धन्यवाद. थँक्स. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.